नमस्ते. दिवाळी फराळमध्ये बनवला जाणारा आता थोडा कमी प्रमाणात बनवला जातो. आता सगळे बुंदीचे लाडू वापरतात, पण हा आहे कळीचा लाडू. तर आपण अशा कळ्या पाडून हा लाडू आज बनवणार आहोत. चवीला अतिशय उत्कृष्ट लागतो. आम्ही जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हा आई असे लाडू बनवून पाठवायची. मस्त भडंग खात खात हे लाडू आम्ही खायचो. तर आज आईचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. अतिशय चविष्ट, दिसायला आकर्षक असे हे लाडू होतात आणि खूप झटपट होतात, कुठेही चुकत नाहीत. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला चाळणीमध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे. तर हे कपच्या मेजरमेंटप्रमाणे घेतलं तर 2 कप म्हणजे 1 पावशर होतं आणि 4 कप घेतलं तर बरोबर अर्धा किलो आपलं बेसनचं पीठ होतं. तर इथे आपण 4 कप बेसन घेणार आहोत, म्हणजेच अर्धा किलो बेसन पीठ आहे. आता हे बेसन पीठ चाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर इथे मी तुम्हाला काही ट्रिक्स पण सांगणार आहे, ज्या आईने मला सांगितल्या होत्या. त्या फॉलो केल्या तर तुमचे कळीचे लाडू कुठेही बिघडणार नाहीत, अगदी परफेक्ट होतील. आता हे पीठ चाळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि हलक्या हाताने हलवून ह्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे. बेसनचं पीठ हे थोडंसं हाताला मळत येईल तसं चिकट चिकट लागायला लागतं. तर ह्या स्टेजला आपण मळून झाल्यानंतर थोडा तेलाचा हात लावणार आहोत, किंवा तुम्ही याला वरून तुपाचा हातसुद्धा लावू शकता. आता हे व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं, हाताला पण तेल लावायचं आणि हे पीठ एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे पीठ तयार झाल्यानंतर पहा, आपण खूप घट्टही केलेलं नाही आणि खूप मऊही ठेवलेलं नाही. तर या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पहा, असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता याला आपण झाकून एक 20 ते 25 मिनटं असंच ठेवणार आहोत, जेणेकरून पीठ आहे ते व्यवस्थित भिजलं जाईल. आता जोपर्यंत आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर हे पहा, पिठाची कन्सिस्टन्सी ही अशी असेल. एकदा तेल लावलं की ते कुठेही हाताला चिटकत नाही, काही नाही, आणि अगदी व्यवस्थित पीठ भिजलं जातं. तर याला आता रेस्ट दिल्यानंतर एक 20 मिनिटांनी बघाल तर कणिक ही अशी छान भिजली जाते. आत्तासुद्धा तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे मग आपल्याला गोळे करायला सोपं जातं. आता कुठेही गाठी तयार झालेल्या नाहीत पिठामध्ये, एकसारखं पीठ मळलं गेलेलं आहे. त्यामुळे असं हे पहा, अतिशय छान आणि लवचिक पीठ तयार होतं. तर याला लंबाकार गोळे करायचे आणि शेवग्यामध्ये आपण हे भरून घेणार आहोत. तर शेवग्याला चकती लावताना सगळ्यात मोठी चकती असेल शेव पाडण्याची, ती लावून घ्यायची. तुम्हाला जर बारीक कळी हवी असेल तर मग तुम्ही 3 नंबरची चकतीसुद्धा लावू शकता. याच्यापेक्षा थोडेसे होल छोटे येतात. तर इथे मी सगळ्यात मोठी होलवाली चकती लावलेली आहे. आता दाबून व्यवस्थित आपल्याला शेवग्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे. त्याच्या आधीसुद्धा शेवग्याला व्यवस्थित तेलाचा हात लावून घ्या, जेणेकरून बेसन पीठ शेवग्याला जास्त चिकटणार नाही आणि मग आपला शेवगा पण साफ करताना व्यवस्थित साफ होऊन जातो. तर या पद्धतीने आपण शेवगा भरून घेतलेला आहे. कढईत तेल गरम करून घ्यायचं, कडक तेल करायचं आणि गॅस सुरुवातीला मीडियम ठेवायचा. शेव टाकताना मीडियम टू हायवरच ठेवायचा, जेणेकरून शेव पाडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होणार, यासाठी मोठा गॅस ठेवायचा. आणि पुन्हा मीडियम टू लोमध्ये आपल्याला ही शेव व्यवस्थित तळून घ्यायची आहे. आता जेव्हा आपण ह्या कळ्या पाडणार आहोत तर ह्या कळ्या पाडताना आपल्याला दुसरी महत्त्वाची टीप अशी आहे की ह्या कळ्या आपल्याला खूप पुढे जाऊ द्यायच्या नाहीत. म्हणजे आपण शेव बनवताना कसं एकदम कडक शेव बनवतो, तर असं ह्याला कलर चेंज होईपर्यंत कडक करायचं नाही. आपल्याला वाटलं आता शेव तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, त्याच्या आधीच काढून घ्यायची, जेणेकरून शेव थोडी शिजलेली पण असेल आणि थोडीशी मऊ पण असेल. तर ह्या स्टेजला आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे. शेव कडक झाली तर मग आपल्याला ती बारीक करताना त्रास होतो आणि पाक मुरण्यासाठी त्रास होऊ शकतो. तर थोडंसं ह्या पद्धतीने हलकंच भाजायला आली की काढून घ्यायची आहे. लहान असताना आई आम्हाला अशा कळ्या पाडून झाल्या की गरम असतानाच ते चुरायला लावायची, जेणेकरून ते एकसारख्या बारीक व्हायच्या. पण आता हे थोडंसं पीठ असल्यामुळे मी इथे सगळीच शेव आहे ती एकसारखी आधी पाडून घेतलेली आहे. तर या पद्धतीने ही पहा, आपली ही शेव तयार झालेली आहे. आता परातीमध्ये याच्यातली थोडी थोडी शेव काढून घ्यायची आणि दोन्ही हातांनी याला आपल्याला चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कळ्या पाडल्या जातील. तर कळ्या आहेत त्या अतिशय बारीक, थोडीशी त्याची पावडर होईल असं, थोडीशी मोठी राहील अशी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर ही शेव खूप पटपट चुरडली जाते. जर तुम्ही तळल्याच त्याला हाताने बारीक केलं तर मग एकदम बारीक अशी आपल्या ह्या कळ्या पडल्या जातात. आणि जर चुकून एखादा घाणा तुमचा पुढे गेला असेल आणि त्याची कडक शेव तयार झाली असेल तर थोडीशी ही जी कळी आहे ती घोळवून घ्यायची. मोठे जे कळी राहिलेली असेल ते मिक्सरला प्लस मोडवर
1-2 मिनटं तुम्ही फिरवून घेऊ शकता, जेणेकरून ह्या कळ्या आहेत त्या एकसारख्या बारीक होतील. तर आता एवढी आपली सगळी कळी तयार झालेली आहे. तर आता याला साखर किती लागणार, तर आपलं बेसन पीठ होतं अर्धा किलो, 4 कप. तर आता मेजरमेंटप्रमाणे 2 कप साखर घ्यायची. ही 2 कप साखर म्हणजेच 500 ग्रॅम साखर होते. या ठिकाणी तिसरी टिप मी तुम्हाला सांगते की तुमच्याकडे मेजरमेंट नसेल तर मग साखर कशी घ्यायची. तर जेवढी कळी पडले त्याच्या निम्मी साखर घ्यायची. एका भांड्यामध्ये कळी मोजा आणि मग त्याच्या प्रमाणात निम्मी साखर घ्या. आता पातेल्यामध्ये 2 कप साखर आणि त्याला 1 कप पाणी घालायचं आहे, म्हणजे साखरेच्या निम्म पाणी घालायचं आणि आता पाक करायला ठेवायचं. तर मीडियम टू लो गॅसवर आपल्याला ही साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे. तर याचा आपल्याला पाक बनवायचा आहे. तर तुम्हाला साखरेचा अंदाज कळाला, तुम्हाला कळ्या कशा पाडायच्या हेही लक्षात आलं असेल. आता जेव्हा साखर विरघळते तेव्हा याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि याचा आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. तर यात जेव्हा पाक तयार होईल तर ते सुरुवातीला हे पहा, थेंब जर तुम्ही प्लेटमध्ये टाकला तर तो वितळतो खाली आणि पाक तयार झाल्यानंतर असा घट्ट व्हायला चालू होतो. तर तुम्ही हे उलटण्याच्या साहाय्याने पण बघू शकता. उलटण्याचा शेवटचा ड्रॉप बघितला तर तुम्हाला त्याला तार दिसेल. 1 तारी पाक करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही सगळी कळी मिक्स करायची. या ठिकाणी टिप नंबर 4 तुम्हाला मी सांगते की जेव्हा तुम्ही कळी पाकामध्ये घालाल त्यावेळी तुम्हाला असं वाटेल की आपण पाण्यामध्येच कळी घातली का काय, एवढं हे मिश्रण तुम्हाला पातळ दिसू शकतं. तर हे पहा, अतिशय पातळ दिसतं कारण सुरुवातीला कळी काय लगेच पाकामध्ये मुरत नाही. तर या स्टेजला गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि याला झाकून ठेवायचं. 15 मिनिटांनी तुम्ही पाहिलं तर हे पहा, पाकामध्ये हळूहळू ही कळी मिक्स व्हायला सुरुवात होते. आता लाडू बांधायची घाई करायची नाही. जोपर्यंत हा पाक पूर्ण कळ्यामध्ये मुरून जात नाही तोपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता थोड्या वेळाने पुन्हा चेक करून पाहिलं तर हे पहा, अगदी व्यवस्थित हे मिश्रण कोरडं झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. आता लाडू वळण्यासाठी तयार आहेत. तर याच्यामध्ये ह्या स्टेजला तुम्ही ड्रायफ्रूट थोडेसे तळून सुद्धा घालू शकता. तर इथे मी ड्रायफ्रूट घातलेले नाही आहेत. आता लाडू वळायला घ्यायचे. तर लाडू वळताना हे पहा, तुम्ही हाताला पाहिजे तर तुपाचा हात सुद्धा लावू शकता. या पद्धतीने लाडू वळून घ्यायचे. आता लाडू वळताना तुम्हाला असं वाटलं की थोडासा पाक आपल्याकडून जास्त झालेला आहे तर अशा स्टेजला टिप नंबर 5 ती म्हणजे याच्यामध्ये 2 ते 3 चमचे रवा भाजून याच्यामध्ये मिक्स करायचा आणि मग लाडू वळायचे. म्हणजे राहिलेला जो एक्स्ट्राचा पाक आहे तो रवा शोष करून घेऊ शकतो. तर या पद्धतीने आपण लाडू वळायला सुरुवात करायची. तर असे लाडू अगदी व्यवस्थित वळले जातात. टिप नंबर 6, जर पाक खूपच घट्ट झाला तर काय करायचं, तर पातेलं पुन्हा गॅसवर मंद गॅसवर ठेवायचं आणि पाण्याचा हबका द्यायचा, लगेच उतरून पुन्हा लाडू वळायला घ्यायचे. आता टिप नंबर 7 अशी आहे की तुम्हाला कळी अजून मऊ हवी असेल तर तुम्ही ही शेव तुपामध्ये सुद्धा तळू शकता. तर या पद्धतीने लाडू वळले तर एवढ्या पिठाचे आपले 25 ते 26 लाडू तयार होतात या साईजमध्ये. तर अशी ही अतिशय सोपी झटपट होणारी आईची रेसिपी आहे. अतिशय पारंपरिक रेसिपी आहे. तुम्हाला वाड्यातल्या दिवाळीची आठवण करून देऊ शकते. तर ह्या दिवाळीला नक्कीच कळीचे लाडू बनवा आणि वाड्यातली दिवाळी साजरी करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.